मला ताई मावशी, मी पूजा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी एक खूप हेल्दी आणि डाएट फ्रेंडली थालीपीठं घेऊन आली आहे. आपण सगळेच कधी ना कधी वेट कमी करण्याचा विचार करतो, पण काय खावं हा मोठा प्रश्न असतो. म्हणून आज मी ज्वारी, बेसन आणि रवा या 3 मिश्रणाचा वापर करून सोप्या पद्धतीत थालीपीठ बनवत आहे. या थालीपीठामध्ये आपल्या आईच्या हातची चव उतरली आहे. आपली आई, आजी, मावशी कसे थालीपीठ बनवत होती ते आपण बघत बघत शिकलो, तेव्हा आपल्याला आयतं खाऊ वाटायचं. आता करून ती चव नक्की आपल्या हातात उतरते. नक्की या पद्धतीत ट्राय करा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुमचे थालीपीठ कसे झाले होते. याची फुल रेसिपी माझ्या या यूट्यूब चॅनलवर आहे, नक्की जाऊन बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यासाठी मी जेवढ्या घरच्या भाज्या होत्या तेवढ्या ॲड करणार आहे. तुम्ही याच्यापेक्षा जास्तही भाज्या ॲड करू शकता या थालीपीठासाठी. कढई ठेवली, तेल टाकली, जिरे मोहरीचा तडका दिला, जरासं तीळ टाकलं त्यामध्ये, त्यानंतर लसूण, हिरवी मिरची टाकली, थोडासा नंतर कांदा टाकला. याला छान परतायचं नाही, फक्त भाज्या सॉफ्ट होऊ द्यायच्या. सॉफ्ट भाज्या झाल्यानंतर त्याला अनोखीच चव येते. नक्की या पद्धतीत करा. तुम्ही कसं बनवता तेही मला सांगा. बघा, नंतर थोडंसं बीट टाकायचं, त्यालाही सॉफ्ट परतायचं. थोडीशी कोथिंबीर टाकायची, त्यालाही परतायचं. नंतर शेवटी थोडेसे टोमॅटो टाकायचे, त्यालाही परतायचं. त्यामध्ये थोडंसं सॉफ्ट होण्यासाठी मीठ ॲड करायचं. बघा, मी त्या पिठामध्ये मीठ ॲड केलं नाही, मी फक्त त्या भाज्यांवर मीठ ॲड केलं. थोडीशी चटणी आणि हळद टाकायची, त्यालाही छान परतायचं. हाय फ्लेमवर थोडंसं परतायचं. नंतर गॅस बंद करायचा आणि रेडी झालेले मिश्रण आपण त्या बॅटरमध्ये टाकणार आहोत. बघा, घट्टसर बॅटर आहे. थोडंसं पाणी टाकून त्याला आपण पातळ करणार आहोत. हवं तसं पातळ तुम्ही करू शकता, हवं तसं तुम्हाला त्यात पाणी किंवा पीठ ॲड करू शकता. बघा, टेक्स्चर छान आलं आणि कलरही खूप गोड आलेला आहे. जसं दिसायला सुंदर आहे तसं खाण्यासाठी खूप छान आणि हेल्दी आहे. बघा, चांगलं बॅटर हे एकजीव करायचं. तावा ठेवू, त्याच्यावर पाण्याचा छिडकावा मारू आणि थोडंसं तेल लावू आणि रेडी केलेलं आपलं थालीपीठाचं बॅटर त्यामध्ये कडेकडेने ॲड करू, नंतर मध्ये ॲड करू. बघा, रेडी होतं आपलं कुरकुरीत, सॉफ्ट, नरम असं खाण्यासाठी उत्कृष्ट थालीपीठ. नक्की या पद्धतीत ट्राय करा. नक्की मला कमेंटमध्ये सांगा. थोडंसं झाकण ठेवायचं, थोडीशी 2-3 मिनटं वाफ द्यायची. छान खालून थालीपीठ हे खरपूस भाजू द्यायचे. नंतर झाकण काढायचं आणि पुन्हा दुसऱ्या बाजूनं छान परतायचं. बघा, छान रेडी झाले ना आपले थालीपीठं. आवडले का तुम्हाला? दिसायलाही छान सुरेख. याला आजकालचे हल्ली मुलं चिले वगैरे बोलतात, पण थालीपीठ म्हटलं ना, ही आपली आई आजीची आठवण आहे. या प्रकारे नक्की ट्राय करा.